राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल दादा, काल नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं होतं की तुमच्या अफजल खानाने आमच्या शिवाजी महाराजांचं काय उपटून घेतलं असं जाहीर सभांमध्ये ते बोलत आहेत। काय वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना याविषयी काय वाटतं हे आपण त्यांना विचारलं पाहिजे की या पद्धतीनं एक जर आमदार या पद्धतीनं भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वापरत असेल तर याला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं समर्थन आहे का? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे। सर्वसामान्य जनता अशा वक्तव्यांना किंमतही देत नाही, पण सातत्यानं ही अशी विधानं करून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची प्रवृत्ती ही जी समोर येते याला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं समर्थन आहे का, हा साधा प्रश्न आहे। दादा, बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि योगेंद्र पवार आमदार असे बॅनर झळकले, कसं पाहताय? नाही, बॅनर झळकणारच, कारण ही भावना बारामतीकरांची आहे। बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी ऑड फाईट होती, संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्यामध्ये बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांची भावना त्यांनी बॅनरवर जर व्यक्त केली तर मला वाटतं काय कुणाला त्यामध्ये आपत्ती असण्याचं कारण नाही। पण आता दादा, एकीकडे आता अजितदादांनी लोकसभेमध्ये बारामतीची जागा लढवली, त्यांच्या मिसेसला त्यांनी उभं केलं होतं। आता पुन्हा त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की मी ती चूक केली, मात्र आता ते अशा पण चर्चा आहेत की अजितदादा पवार बारामती लढवणार की नाही लढवणार। मला वाटतं हा आदरणीय अजितदादांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांनी लढवावं की न लढवावं। कारण 30-35 वर्ष समाजकारणात राजकारणात काढल्यानंतर सर्वसामान्य मतदारांचा कल कुठल्या बाजूने हे कोणत्याही नेत्याला अगदी सहज समजतं। ते कदाचित अजितदादांना समजलं असावं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर तसं समजलं असेल तर दादांची द्विधा मनस्थिती होणं स्वाभाविक आहे। शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आहेत, त्यांनी काल जाहीर सभेमध्ये म्हटलं आहे की शरद पवारांवर बोलण्याची माझी लायकी नाही। नाही, मला असं वाटतं हे त्यांनी जे काही विधान केलं आहे हे सातत्यानं आता महायुतीचं सरकार जाणार हे कळल्यानंतर सगळे मंत्री सगळे आमदार यांना कदाचित त्यांच्या एजन्सीजनी हा फीड दिलेला आहे की यामध्ये शक्यतो इतक्या मोठ्या नेत्यांवर टीका टिप्पणी टाळा, कारण सांगता येण्यासारखं काम हे फारसं राहिलेलं नाही आहे। महायुती सरकारनं महाराष्ट्र सरकारचा जो काही महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीचा जो खडखडाट करून ठेवला आहे या करून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशी काहीतरी विधानं होत असतात। पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, कोणी कोणावर टीका केली कोणी कोणावर टीका नाही केली, यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काचं कोण दिल्लीश्वरांच्या पायावर घालतंय, कोण गुजरातच्या पायावर घालतंय, त्यांना कोणी माफी दिली, कोणी किती नम्रता दाखवली तरीसुद्धा त्यांना माफी देऊ नये। विरोधकांकडून टीका होते, निवडणूक पुढे ढकलल्या जात आहे, असं आता त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा दौरा करतोय 27 आणि 28 सप्टेंबर। आधी हरियाणाची निवडणूक होईल, हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आपण एक अंदाज बघाल, हरियाणामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं नाकारलं आहे, अनेक ठिकाणी उमेदवारीसुद्धा परत केलेली आहे आणि हरियाणाचा निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचा सुपडा हरियाणामध्ये साफ होणार आहे आणि हरियाणामध्ये सुपडा साफ होत असताना महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांच्या मनात एक धास्ती आहे की जर ही आत्ता निवडणूक झाली तर महाराष्ट्रातून सुद्धा महायुतीचा सुपडा साफ होईल आणि त्यामुळे काहीतरी निमित्त हे काढण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। त्यामुळे ही शंका ही कायम मनात आहे, नाहीतर गेली 15 वर्ष ज्या हरियाणाबरोबर निवडणूक झाली महाराष्ट्राची निवडणूक सोबत का नाही झाली याचं उत्तर महायुतीच्या नेत्याने द्यावं। देखावा करतायत काय, दौरा करून होतील वेळेवर निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा आहे। आपण सगळेजण पाहतो महाराष्ट्राचा हा हक्क आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 4-4, 5-5 वर्ष झालेल्या नाहीत, 3 वर्ष 5 वर्ष 27 महानगरपालिका 200पेक्षा जास्त नगर परिषदा यांच्या निवडणुका बाकी आहेत। वॉटर मीटर गटरच्या जबाबदाऱ्या ज्या असतात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दूर लुटण्याचं काम तुम्ही न्यायालयाचं कारण देता, पण न्यायालयात अनेक निकाल लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांचं का होत नाही? सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्याची जी जागा आहे त्याच्या निवडणुका का होत नाही याचं उत्तर आधी महायुतीच्या नेत्याने द्यावं ना। त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचं कारण एकच आहे की महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय, महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळेच या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचं मत या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन प्रसाद पवार, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।